हॅलो, तुम्ही सुद्धा माझ्यासारखं नवीन कंटेंट क्रिएशन जर चालू केलं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण की जेव्हा आपण कंटेंट क्रिएशन चालू करतो ना, तेव्हा दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं पिक्चर क्वालिटी म्हणजे कॅमेरा क्वालिटी, आणि सेकंड वन इज तुमचा साऊंड. जर तुमचा साऊंड आणि कॅमेरा क्वालिटी जर चांगलं असेल तर समोरच्याला ते इम्पॅक्टफुल वाटतं बघण्यासाठी. माझ्या कॅमेरा क्वालिटी जर चांगली आहे, कारण की माझा रिसेंटली हा फोन अपडेट केलेला आहे, पण माझं साऊंड क्वालिटी म्हणजेच माईक हा मी ऑर्डर केलेला आहे. हा F11/2 हा माईक मी ऑर्डर केलेला आहे साऊंड क्वालिटी बेटर करण्यासाठी. तसं मोबाईलमध्ये मी डायरेक्ट व्हॉइस ओव्हर केलं तर चालतं, पण जेव्हा मी ब्लॉगिंग करते बाहेर जात असताना त्यावेळेला हा माईक माझ्यासाठी खूप परफेक्ट आहे. आता ह्या माईकमधले फीचर्स मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये दोन आहेत. एक आपण आपल्याला लावू शकतो किंवा आपण ज्याच्यासोबत ट्रॅव्हल करतोय, ज्यांना बोलतोय त्याला हे एक अटॅच करू शकतो. हा अडॅप्टर आहे आपल्या मोबाईलला कनेक्ट करायचं. याच्यामध्ये 3 अटॅचमेंट्स आहे. तुमच्या मोबाईलच्या जे चार्जिंग पॉईंट असतात, जसे ते अडॅप्टेशन पॉईंट असतात, तिथे तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि याच्यामध्ये चार्जिंग सॉकेटसुद्धा आहे. ज्या वेळेला मी हे ऑर्डर केलं होतं, ॲड टू कार्ड केलं होतं, त्यावेळेला याची किंमत 1,500 रुपये होती. पण मी आता रिसेंटली 2 आठवड्यापूर्वी याचं ऑर्डर कन्फर्मेशन दिलं, तर त्यावेळेला हा मला फक्त 950च्या दरम्यान पडला. जर तुम्हाला हा कंटेंट क्रिएशन चालू करायचं असेल किंवा तुम्हीसुद्धा नवीन असेल कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये आणि तुम्हाला तुमचं साऊंड क्वालिटी बेटर करायचं असेल, तर हा F11/2 माईक खूप बेटर आहे. तुम्हाला जर याचा कसा यूज करायचा आहे आणि याचं मॅन्युअल पाहिजे असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी याचा यूज कसा करायचा आणि ते सुद्धा सांगणार आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला हा माईक पाहिजे असेल ते सुद्धा मला कळवा. मी तुम्हाला पहिल्या कॉमेंटमध्ये याची लिंक तुम्हाला पाठवते. चला, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.